भविष्यात तुम्हाला हृदयविकार किंवा हार्ट डिसीज होण्याचा धोका कितपत आहे हे जाणून घ्यायचं असेल तर अतिशय महत्त्वाची तपासणी म्हणजे सी रिॲक्टिव्ह प्रोटीन, CRP आपण म्हणतो. आपल्या लिव्हरमध्ये हे प्रोटीन तयार केलं जातं. मेलेल्या ज्या पेशी असतात त्यांना हे जोडलं जातं आणि त्या काढून टाकण्यासाठी या सी रिॲक्टिव्ह प्रोटीनची मदत होते. नॉर्मल रेंज 0.3 to 1 मिलीग्रॅम पर डेसिलिटर एवढी असते. जर तुम्हाला हृदयविकाराचा धोका होणार असेल तर याची रेंज आपल्या रक्तामध्ये कशी येते? जर तुमची CRPची मात्रा रक्तामध्ये 1 मिलीग्रॅम पर डेसिलिटरपेक्षा कमी असेल तर तुम्हाला हृदयविकाराचा धोका कमी असतो किंवा शक्यता कमी असते. परंतु जर हीच मात्रा 1 ते 3 मिलीग्रॅम पर डेसिलिटर एवढी असेल तर तुम्हाला हृदयविकाराचा धोका हा मॉडरेट फॉर्म म्हणजे किंवा थोडासा अधिक असतो. जर हीच रक्तातील मात्रा तुमची 10 मिलीग्रॅम पर डेसिलिटरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला जास्त रिस्क